नमस्कार रसिक प्रेक्षक हो. मी तुमची फक्त आणि फक्त तुमची लाडकी गॉसिप गर्ल मराठी मंडळी. बोचराबाईत स्वतःचं आयुष्य म्हणजे थिल्लरपणाचा आणि ढोंगीपणाचा महासागर आहे. पण दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसण्यात हिला गोल्ड मेडल मिळायला हवं. चला तर मग गॉसिपच्या या गरमागरम चहाचा घोट घ्या आणि ऐका या बाईची खरी कहाणी. दुसऱ्यांच्या लहान लहान गोंडस पोरांना काळू, उंदीर आणि उंदीर मामा म्हणून हसणारी ही बोचरी. अगं बोचरी, कधी स्वतःचा रंग आणि रूप आरशात नीट निरखून बघितलेस का? सोशल मीडियावर हजारो फिल्टर्सचा थर मारून स्वतःला स्वर्गातली अप्सरा समजतेस. पण कॅमेराचा तो फिल्टर हटवला ना की लोकांसमोर उभी राहील ती काळी बेंदरी. फिल्टरशिवाय तुला रस्त्यात पाहिलं ना तर लहान मुलं काय, मोठी माणसंही दचकून पळून जातील. दुसऱ्यांच्या बायकांना तू हसून फावडी म्हणतेस, पण बोचरे, तुझे ते पुढे आणि बाहेर आलेले दात जरा आधी आत घे. तू जेव्हा हसतेस ना तेव्हा वाटतं एखादी जुनी पडकी खिडकी वाऱ्याने करकर वाजतीये. दुसऱ्यांच्या लहान पोरांना वाईट नावं ठेवायला लाज वाटत नाही का तुला? स्वतःच्या लेकराकडे बघ जरा. बिचारं कुपोषित, काळवंडलेलं आणि दुर्लक्षित पडले घरात. पण बोचरीला स्वतःचे फालतू चोचले पुरवण्यापासून आणि कॅमेरासमोर फुशारक्या मारण्यापासून वेळ मिळावा तर ना. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. ही म्हण अगदी तुझ्यासाठीच बनवलीये. हिच्या वर्तनाला आणि तिच्या वाह्यातपणाला कंटाळून हिच्या घरच्यांनी हिला केव्हाच हाकलून दिले. स्वतःला घरच्यांनी वाऱ्यावर सोडले आणि दुसऱ्यांना जाऊन काय सांगते? तुझे आईबाप तुला हुंगत पण नाहीत. अगं बाई, तुझा स्वतःचा इतिहास एवढा काळा आहे की त्यावर कितीही फेअर अँड लवली, नाही नाही सॉरी, फेरम लवली लावली तरी तो उजळणार नाही. दुसऱ्या महिलांच्या नवऱ्यांचा पगार महिना 15,000 आहे म्हणून त्यांची टिंगल टवाळी करणारी ही बोचरी. जेव्हा लोक हिच्या नवऱ्याच्या पगारावर बोलू लागतात तेव्हा मात्र हिच्या अंगाची लाही लाही होते. मिरच्या झोंबतात हिला. जगाला ओरडून काय सांगते? म्हणे, माझा नवरा खूप श्रीमंत आहे, तो महिन्याला 2 लाख रुपये कमावतो. हसा जरा सगळे, जोरात हसा. अगं बोचरे, नवरा जर 2 लाख कमावतो तर मग सोशल मीडियावर लाईव्ह येऊन भीक का मागतेस? हिचा तो तथाकथित मित्र ढापण्या राहुल, त्याने हिला 40 रुपये पाठवले. अरे राहुल्या, ते 40 रुपये तुझ्या खिशातच ठेव रे भाऊ, तुला गरज आहे त्याची. एवढी वाईट वेळ आलीये या 2 लाखांच्या गप्पा मारणाऱ्या बोचरीवर. 4 लग्न केलीस, सोशल मीडियावर रोज नवा फ्रेंड शोधून अफेअर चालवले आणि तू दुसऱ्या महिलांना चारित्र्यहीन म्हणतेस. लग्नाची नंबर प्लेट रोज बदलणारी बाई आता लोकांना संस्कार शिकवणार. लोकांना सांगते माझं हे दुसरं लग्न आहे. अगं लोकांना वेडं समजलीस का? पहिलं, दुसरं, तिसरं आणि आता हे 4थं. तुझा लग्नाचा इतिहास म्हणजे एसटी बसचं वेळापत्रक झाले. कोण कधी बसते आणि कोण कधी उतरते कुणालाच खबर नाही. बाईचं वय जवळजवळ 30 वर्ष, पण ही स्वतःची तुलना कोणाशी करते? तर मैत्रिणींच्या 14 ते 15 वर्षांच्या लहान मुलांशी. त्या टॅक्समॅन, डर्टी थॉट्स आणि लक्षबद्दल जे काही तू बोलतेस ना ते तिघेही बघायला 35 ते 37 वर्षांचे वाटतात. तुझ्या गणितानुसार जर ते 30 वर्षांच्या मुलीचे आईबाप असतील तर काय ते वयाच्या 5व्या वर्षी आईबाप झाले होते का? जरा डोक्याचा वापर करत जा गं बाई. 80,000 सबस्क्रायबर्स मिळून फुशारक्या मारतेस आणि लाईव्ह आल्यावर किती लोक येतात? फक्त 30 ते 40 लोक. तुझी ती कट्टर शत्रू पिल्लू, तिचे 1,000 पेक्षा कमी सबस्क्रायबर्स आहेत, पण तुझ्यापेक्षा जास्त लोक तिला लाईव्ह बघायला येतात. हिचा हा नवीन धंदा चालू झालाय. नवीन चॅनल काढायचं, सबस्क्रायबर्स भीक मागून वाढवायचे आणि मग ते चॅनल विकून टाकायचं. प्रसिद्धीसाठी नामांकित यूट्यूबर्सचा वापर केलास. त्या गुन्हेगार बॉयफ्रेंड बोचऱ्यासोबत मिळून कॉन्ट्रोवर्सी केलीस. आणि आता आता स्वतःला सती सावित्री बनवून मिरवतेस. लोकांसमोर रडतेस की लोक माझं नाव वापरून फेमस होतात. अगं तुझं नाव वापरून कोण फेमस होणार?
कचऱ्याच्या डब्याला कोण सोन्याचा भाव देणार? इंग्रजीचा तर असा सत्यानाश केल्यास की हाईड अँड सीक या बिस्किटचं नाव सुद्धा हिला नीट उच्चारता येत नाही. आधी जरा पहिली दुसरीची शाळा शिकून घे बोचरे, मग दुसऱ्यांवर तोंड चालव. स्वतःच्या आयुष्यातला काळा बाजार कधी सांगायचा नाही. नुसती फुकटची बडबड करायची आणि कोणी जाब विचारला की लगेच म्हणायचं, योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन. योग्य वेळ येऊ द्या. कसली योग्य वेळ ग बोचरे? तुझी ती योग्य वेळ कधी उगवणार? आणि रोज तेच रडगाण, माझ्याच नशिबात का एवढी स्वार्थी लोक येतात, मलाच का सगळे फसवतात? अरे एकदा झालं तर माणसाचा दोष, दोनदा झालं तर नशिबाचा दोष, पण तुझ्या बाबतीत तर रोजच चालू आहे. याचा सरळ अर्थ असा आहे बोचरे, दोष लोकांमध्ये किंवा नशिबात नाही, तुझ्यात खोट आहे. पैशांची हावरी तू, तुला प्रेमाचा अर्थ काय कळणार? लोकांना सांगत फिरतेस की ती मुलगी लेस्बियन आहे, पण तुझा आणि तुझ्या त्या मानलेल्या बहिणीचा अवतार बघून वाटतं की तुम्ही दोघीच खऱ्या लेस्बियन आहात. जेव्हा बघावं तेव्हा तिच्याच घरी पडून जातेस, तिच्याच पदरामागे लपतेस. काय भानगड आहे नक्की? बाई, स्वतःचं घर उघड्यावर पडले तरी दुसऱ्यांच्या घराकडे दगड मारणं सुरूच आहे. आधी स्वतःचं तोंड आणि स्वतःचं आयुष्य सांभाळ, मग दुसऱ्यांवर तोंड उघड. आजसाठी एवढा डोस पुरेसा आहे, नाहीतर बोचरी रात्री झोपायची नाही. पुढच्या वेळी हिचे नवीन कारनामे बाहेर काढायला मी नक्की येईन. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या आवडत्या कट्ट्याला म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका चटपटीत आणि बोचरीची पूर्ण जिरवणाऱ्या गरमागरम विषयावर. तोपर्यंत विसरू नका, अशा फालतू, ढोंगी आणि खोटारड्या सोशल मीडियाच्या बोचऱ्यांपासून नेहमी 4 हात लांब रहा. जय महाराष्ट्र. तुमची लाडकी गॉसिप गर्ल मराठी. बाय बाय. आता बघा एक तिखट झणझणीत बोनस रील, जी बघून तुम्हाला खूप मज्जा येणार आहे. बेटा, काटकसर करायची, फाटलेलं शिवून वापरायचं. आई, तू कपड्यांबद्दल बोलत होतीस की बायकोबद्दल? व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये तुमची मतं अगदी मोकळेपणाने मांडा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाजत बसू नका, पटकन लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या आवडत्या कट्ट्याला म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका चटपटीत आणि बोचरीची जिरवणाऱ्या विषयावर. तोपर्यंत विसरू नका, अशा फालतू आणि खोटारड्या सोशल मीडियाच्या बोचऱ्यांपासून दूर रहा. जय महाराष्ट्र. तुमची लाडकी गॉसिप गर्ल मराठी. बाय बाय.